नमस्कार मित्रांनो, मराठी साईट या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. कर्जबारी शेतकरी आहेत, ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे, नैसर्गिक आपत्तीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना लाडक्या बहिणीसारखी मदत केली जाईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, पण ती अपेक्षा पूर्ण केली नाही असं खंत काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केलेली आहे. तर शेतकऱ्यांची कर्जमाफीची अपेक्षा त्या ठिकाणी अपूर्ण राहिलेली आहे. बुधवारी अर्थसंकल्पावर बोलत होते, त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अपेक्षावरून सरकारनं निराश केल्याचंही सांगितलं. तर आमदार कदम काय म्हणाले पहा, शेतकऱ्यांना अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. निवडणुकीच्या आधी आश्वासनांची खैरात महायुतीच्या नेत्यांनी सांगितली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची अपेक्षा होती. कर्जबाजारी शेतकरी आहेत, त्यांच्यावर डोक्यावर कर्ज आहे, नैसर्गिक आपत्तीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना लाडक्या बहिणीसारखी मदत केली जाईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, पण ती अपेक्षा पूर्ण केली गेली नाही असं विश्वजित कदम म्हणाले. शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पात थेट मदत केली जाईल असं वाटत होतं. 2019-20 मध्ये सांगली जिल्ह्यात महापुरामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. क्षारपडमुळे शेतकऱ्यांचं पीक येत नाही, दुष्काळाचा फटका बसला, शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नाही. अशा परिस्थितीकडे कदम यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तसेच शेतकऱ्यांच्या अपेक्षा अर्थसंकल्पात पूर्ण करण्यात आल्या नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांना महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती. परंतु अर्थसंकल्पात कर्जमाफीचा निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झालेली आहे. त्यामुळे राज्य सरकारला कर्जमाफीचा विसर पडलाय अशी भावनाही शेतकरी व्यक्त करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या अर्थसंकल्पात कर्जमाफी व्हायलाच पाहिजे होती की नाही, ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा.